नमस्कार मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक मित्र या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बघणार आहोत करंट ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय आणि त्याचे टाईप. करंट ट्रान्सफॉर्मर हा इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरच्या कॅटेगरीमध्ये येतो. पहिल्या चित्रात दाखवल्याप्रमाणे लाल कलरचा कंडक्टर हा एका गोल्ड रिंगमधून पास झालेला आहे. ही गोल्ड रिंग ही इन्सुलेटेड मटेरियलपासून बनलेली असते. त्या कंडक्टरमधून आय एवढा करंट पास होत आहे आणि इन्सुलेटेड कोरवर काही टर्न्स केलेले आहेत आणि त्या टर्न्सचे दोन्ही तोंड हे एका ॲमिटरला जोडलेले आहे. तर यामध्ये तो कंडक्टर हा प्रायमरी आहे आणि त्या इन्सुलेटेड कोरवर जे टर्न्स केलेले आहेत ते सेकंडरी आहेत. दुसऱ्या चित्रात करंट ट्रान्सफॉर्मरचे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन केले आहे. त्यामध्ये काळ्या रंगाचा रॉड ही प्रायमरी आहे आणि त्याच्या भोवती असणारी जी कॉईल आहे ती सेकंडरी आहे. जेव्हा कंडक्टरमधून करंट पास होतो त्यावेळी त्या कंडक्टरच्या भोवती इलेक्ट्रिक फ्लक्स तयार होतात आणि त्या फ्लक्समुळे सेकंडरी वाइंडिंगमध्ये EMF जनरेट होतो आणि ह्या EMFमुळे सेकंडरीमध्ये करंट फ्लो व्हायला सुरुवात होते. तर हा करंट प्रायमरीपेक्षा कमी आणि प्रायमरीच्या काही प्रमाणात असतो. करंट ट्रान्सफॉर्मर हा हायर करंटला लोअर करंटमध्ये कन्व्हर्ट करायचं काम करतो आणि हा कमी झालेला करंट आपण ॲमिटरने सहज मोजू शकतो. चित्रात दाखवल्याप्रमाणे प्रायमरी ही फार कमी टर्न्सची असते, पण सेकंडरीवर प्रायमरीपेक्षा जास्त टर्न्स असतात आणि ते एका लॅमिनेटेड कोरवर असतात, ज्याच्यामुळे लॉस हा कमी होतो. सेकंडरी करंट हा छोट्या सिटीसाठी 1 एम्पियर आणि मोठ्या सिटीसाठी 5 एम्पियर्स प्रमाणे असू शकतो. बाजारामध्ये मिनिएचर सिटी सुद्धा अवेलेबल आहे. मिनिएचर म्हणजे फार कमी करंट मेजर करण्यासाठी. चित्रात दाखवल्याप्रमाणे ही सिटी आहे 30x30ची, म्हणजे प्रायमरी 30 एम्पियर असेल तर सेकंडरी ही 30 मिली एम्पियरमध्ये असते. जेव्हा प्रायमरीमधून 20 एम्पियर करंट पास होईल त्यावेळी सेकंडरीमध्ये 20 मिली एम्पियर एवढा करंट फ्लो होईल. आता आपण बघूयात ॲम्पियर टर्न इक्वेशन. कोणताही करंट ट्रान्सफॉर्मर असला तरी ॲम्पियर टर्न इक्वेशन हे फॉलो झालं पाहिजे. तर ॲम्पियर टर्न इक्वेशन आहे प्रायमरी टर्न्स डिवायडेड बाय सेकंडरी टर्न्स इज इक्वल टू सेकंडरी करंट डिवायडेड बाय प्रायमरी करंट. तर इथे NP म्हणजे नंबर ऑफ प्रायमरी टर्न्स, NS म्हणजे नंबर ऑफ सेकंडरी टर्न्स, IP म्हणजे प्रायमरी करंट आणि IS म्हणजे सेकंडरी करंट. तर या करंट रेशोवरून नंबर ऑफ टर्न्स हे डिसाईड होतात. तर उदाहरणार्थ प्रायमरीचं करंट रेटिंग हे 50 एम्पियर आहे आणि त्याची सेकंडरी करंट रेटिंग हे 5 एम्पियर आहे. तर त्यांचा प्रायमरी टू सेकंडरी रेशो हा 50/5 म्हणजेच 10:1 असेल. हा असेल. सपोज करूयात एका करंट ट्रान्सफॉर्मरवर प्रायमरी टर्न फक्त 1 आहे आणि प्रायमरी करंट हा 50 एम्पियर आहे, सेकंडरी करंट हा 5 एम्पियर आहे. तर आपण इक्वेशन सॉल्व केल्यास सेकंडरी टर्न्स आपल्याला 10 मिळतील. याचा अर्थ सेकंडरीवर 10 टर्न आहेत. आता बघूयात ॲम्पियर टू मिली एम्पियर कन्व्हर्जन. तर डिजिटल ॲमिटरमध्ये करंट मेजर करण्यासाठी मायक्रोकंट्रोलरला जाणारा जो करंट आहे तो मिली एम्पियरमध्ये असावा लागतो. तर चित्रात दाखवल्याप्रमाणे M ही मोटर आहे, त्याला एक स्विच जोडलेला आहे आणि त्याच्या सिरीजमध्ये
एक CT लावलेली आहे, त्याचं नाव आहे CT1. त्या CTची सेकंडरी ही दुसऱ्या CTच्या प्रायमरीला जोडलेली आहे, म्हणजेच CT2. आणि CT2ची सेकंडरी ही रेजिस्टर आणि एक कॅपॅसिटरला जोडलेली आहे. यामध्ये काय होईल, CT1 काय करेल, हायर करंट हा लोअर करंटमध्ये कन्वर्ट होईल आणि CT2 काय करेल, जो लोअर करंट आहे तो मिली एम्पेअरमध्ये कन्वर्ट करेल आणि हा मिली एम्पेअर करंट सिग्नल कंडिशनिंग करून सरळ मायक्रो कंट्रोलरला मेजर करण्यासाठी जाईल. ॲक्च्युली मायक्रो कंट्रोलरला करंट जात नाही, तर हा जो R नावाचा रेजिस्टर आहे तो त्या करंटला व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करतो आणि मायक्रो कंट्रोलरला ठराविक लेवलमध्ये व्होल्टेज प्रोव्हाइड होते आणि त्याचे कन्व्हर्जन करून तो करंट डिस्प्ले करतो. आता आपण बघूयात, जेव्हा CTची सेकंडरी ही आपण ओपन ठेवतो किंवा ॲमिटर हा डिस्कनेक्ट करतो त्यावेळी काय होते. जेव्हा आपण सेकंडरी ओपन ठेवतो त्यावेळी मॅग्नेटायझिंग फ्लक्स हा वाढतो, कारण सेकंडरीमध्ये करंट फ्लो होत नाही. त्यामुळे सेकंडरीच्या टोकाला हाय व्होल्टेज जनरेट होतं आणि ही CT स्टेप ट्रान्सफॉर्मरचं काम करते. आता आपण एक उदाहरण घेऊन समजूयात. समजा प्रायमरीमधून काही करंट फ्लो होत आहे आणि त्या कंडक्टरला 240 व्होल्ट सप्लाय दिलेला आहे आणि प्रायमरीवर 2 टर्न आहेत. त्याचप्रमाणे सेकंडरीवर 180 टर्न्स आहेत. तर टर्न्स रेशोच्या इक्वेशनवरून प्रायमरी व्होल्टेज डिवायडेड बाय सेकंडरी व्होल्टेज इज इक्वल टू प्रायमरी टर्न्स डिवायडेड बाय सेकंडरी टर्न्स. या इक्वेशनमध्ये आपण व्हॅल्यूज पुट करूयात. प्रायमरी व्होल्टेज आहे 240 व्होल्ट, सेकंडरी व्होल्टेज आपल्याला काढायचं आहे. प्रायमरी टर्न्स आहेत 2 आणि सेकंडरी टर्न्स आहेत 180. तर हे इक्वेशन सॉल्व केल्यास आपल्याला सेकंडरी व्होल्टेज हे 21,700 व्होल्ट म्हणजेच 21.6 किलो व्होल्ट येईल. एवढ्या जास्त व्होल्टेजमुळे कुणालाही शॉक लागू शकतो. म्हणूनच करंट ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी ही कायम ॲमिटर किंवा कमी व्हॅल्यूच्या रेजिस्टरने जोडला असतो. जर आपल्याला ॲमिटर काढायचा असेल तर त्या ठिकाणी कमी व्हॅल्यूचा पण जास्त वॅटेज असलेला रेजिस्टर सेकंडरीच्या अक्रॉस जोडावा. त्याने काय होईल, सेकंडरीला जे एक्सेस व्होल्टेज जनरेट होण्याचे चान्स आहेत ते नाहीसे होतील आणि कोणालाही शॉक लागणार नाही. आता आपण बघूयात करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये लूपिंगचा काय रोल आहे. तर चित्रात दाखवल्याप्रमाणे एक CT आहे, त्याचं रेटिंग आहे 50/5. म्हणजे जेव्हा प्रायमरीमधून 50 एम्पियर करंट पास होईल तर त्याच्या सेकंडरीला 5 एम्पियर मिळेल. तर पहिल्या CTमधून फक्त एकदाच कंडक्टर पास झालेला आहे. म्हणजेच जर करंट 50 एम्पियर त्यातून पास होत असेल तर त्याच्या सेकंडरीला 5 एम्पियर जनरेट होते. दुसऱ्या चित्रामध्ये तो जो कंडक्टर आहे तो 2 वेळा पास झालेला आहे. तर समजा त्या कंडक्टरमधून 50 एम्पियर जर पास होत असेल तर सेकंडरीला 10 एम्पियर करंट मिळेल. तिसऱ्या CTमध्ये तोच कंडक्टर त्या CTमधून 3 वेळा पास केलेला आहे. तर जेव्हा त्या कंडक्टरमधून 50 एम्पियर करंट पास होईल तर सेकंडरीला 15 एम्पियर करंट मिळेल. आता आपण बघूयात करंट ट्रान्सफॉर्मरचे टाईप्स. तर करंट ट्रान्सफॉर्मरचे बेसिक 3 टाईप आहेत. तर पहिला आहे वाउंड करंट ट्रान्सफॉर्मर.
तर ही प्रायमरी आहे आणि ही सेकंडरी आहे. दुसरा टाईप आहे टोरॉइडल करंट ट्रान्सफॉर्मर. तर ही प्रायमरी आहे आणि ही त्याची सेकंडरी आहे. शेवटचा टाईप आहे तो म्हणजे बार टाईप करंट ट्रान्सफॉर्मर. तर याची प्रायमरी ही एक बार असते, ती नटबोल्टने आवळतात, आणि ही त्याची सेकंडरी आहे. आता आपण या सगळ्या सिटी एक एक डिटेलमध्ये बघूयात. वाऊंड करंट ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी ही लोडच्या सिरीजमध्ये कनेक्ट असते. म्हणजेच लोडचा जो करंट आहे तो या सिटीच्या प्रायमरीमधून फ्लो होतो. दुसऱ्या चित्रात दाखवल्याप्रमाणे नटबोल्ट आवळलेली जी तार आहे ती प्रायमरी आहे आणि जी बारीक तार आहे ती सेकंडरी आहे. टर्न्स रेशोचे जे इक्वेशन आहे ते सर्व सिटींना सेमच आहे. यामध्ये NP म्हणजे प्रायमरी टर्न्स, NS म्हणजे सेकंडरी टर्न्स, IP म्हणजे प्रायमरी करंट आणि IS म्हणजे सेकंडरी करंट. आता आपण बघूया दुसरा टाईप म्हणजेच टोरॉइडल करंट ट्रान्सफॉर्मर. यामध्ये प्रायमरी ही लोडच्या सिरीजमध्ये नसते. प्रायमरी ही त्यातून पास झालेली असते, जसं की पहिल्या चित्रात दाखवलं आहे. दुसऱ्या चित्रात त्याचं इंटरनल स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. यालाही टर्न्स रेशोचं इक्वेशन सेमच आहे प्रायमरी आणि सेकंडरी करंटसाठी. आता तिसरा टाईप म्हणजे बार टाईप करंट ट्रान्सफॉर्मर. तर याची प्रायमरी बसबार असते, ज्याच्यावर आपण नटबोल्टच्या साहाय्याने कनेक्शन करू शकतो. यामध्ये बसबार फिक्स असल्यामुळे एकच टर्न्स असतो. जसं आपण टोरॉइडलमध्ये प्रायमरी ही एकापेक्षा जास्त वेळा आपण पास करू शकतो, तशी बार टाईप करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण करू शकत नाही. पहिल्या चित्रात दाखवल्याप्रमाणे बार टाईप करंट ट्रान्सफॉर्मर हाय व्होल्टेज सिस्टीमपासून पूर्णपणे इन्सुलेटेड असते. यालाही टर्न्स रेशोचं इक्वेशन सेम आहे, फक्त प्रायमरी टर्न्स ही कायम एकच असेल. आता आपण बघूयात यावरचे काही महत्त्वाचे प्रश्न. तर पहिला प्रश्न आहे, करंट ट्रान्सफॉर्मर हा कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतो? दुसरा प्रश्न, जनरली करंट ट्रान्सफॉर्मर हा स्टेपअप असतो की स्टेप डाऊन असतो? तिसरा प्रश्न, करंट ट्रान्सफॉर्मरचे टाईप कोणते आहेत? चौथा प्रश्न, टर्न्स रेशोचे इक्वेशन काय आहे? पाचवा प्रश्न, जर करंट ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी ही आपण ओपन ठेवली तर काय होईल? सहावा प्रश्न, करंट ट्रान्सफॉर्मरच्या कोणत्या साईडला मॅक्झिमम टर्न्स असतात आणि का? सातवा प्रश्न, टर्न्स रेशो आणि व्होल्टेजमध्ये काय रिलेशन आहे? आठवा प्रश्न, सिटीमध्ये फ्रिक्वेन्सी काय राहते, ती चेंज होते की सेमच राहते? नववा प्रश्न, जर आपल्याला सेकंडरीमध्ये ॲमीटर काढायचं असेल तर त्या ठिकाणी काय चेंजेस करावे लागतील? दहावा प्रश्न, करंट ट्रान्सफॉर्मर हा ॲक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे? मित्रांनो, या प्रश्नाची उत्तरं नक्की कमेंट करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.